हॅलो मित्रांनो, रोजा किचनमध्ये तुमचं हार्दिक मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी कुकरमध्ये चिकन केले काय? नाही केले तर चला आपण बनवूया. मी आज बनवणार आहे कुकरमध्ये फक्त 2 शिटीमध्ये आपला चिकन रस्सा, ती पण झणझणीत. चला आपण रेसिपीचा इथं जाऊया. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेले. परत आपण वाटण पण करून घेऊ. ओलं खोबरा आणि आलं लसूण कोथिंबीर सर्व वाटण करूया. परत इथं आपण मिक्सर जारमध्ये सर्व घालून घेऊया. चांगलं धुवून सर्व टाकूया. त्याच्यानंतर आपण परत इथं मिक्सीमध्ये वाटून घेऊया. त्याच्यानंतर मी इथं 2 टमॅटो पण टाकलेले. तर बघा, एकदम आपला रस्सा एकदम गाढसर होणार आहे. टमॅटो पण टाकूया. तर इथं मी कुकर ठेवलेले. तर मी इथं खडे मसाले घेतलेले, तेजपत्ता, काली मिरी, शाहीजिरा, 2-3 लॉंग. तर बघा, चांगले तेल गरम झालेले. आपण टाकूया तेजपत्ता ती सर्व. परत मी 3 कांदे कापून घेतलेले बारीक. तर मी ते कांदे पण टाकून चांगले आपण मिक्स करूया. कांदा पूर्ण आपला गोल्डन करूया. तर बघा मित्रांनो, फक्त 2 शिटीमध्ये आपले चिकन रस्सा बनवून तयार होते. आपल्या गावाची पद्धत आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर बघा, आपले कांदा चांगले गोल्डन व्हायला थोडंसं टाईम जाते. पण एकदम असला तुमच्याकडे टाईम नसेल, कधी चिकन खायचं असेल, तर झटपटशी बनणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा मित्रांनो. जास्त टाईम पण लागत नाही. फक्त 10 मिनटामध्ये आपले चिकन रस्सा तयार होते. फक्त 2 शिटीमध्ये तयार होते मित्रांनो. तर बघा, आपण चांगले आपला कांदा गोल्डन झालेले. तर खडे मसाला नक्की टाका मित्रांनो, कारण की खडे मसाल्याचा सुगंध चांगले येते आपल्या चिकन रस्सामध्ये. तर बघा, मी वाटण इथं काढून घेतलेले. तर पूर्ण वाटण घालूया. त्याच्यानंतर आपण चांगले मिक्स करून घेऊया. मसाला टाकून सर्व आपल्या वाटण टाकून. तर बघू शकता मित्रांनो, गॅस एकदम फास्टच आहे, स्लो नाही केले मी. तर चांगले आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथं मसाले पण टाकूया. लाल तिखट, मीठ आणि हळदी आणि आपल्या धनेपूड. तर चला टाकूया. थोडेसे मी चिकन मसाले पण टाकलेले. तर चांगले आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता मित्रांनो, चांगले मिक्स करून घेऊया. परत आपण थोडासा इथं झाकण लावून मी शिजवलेले. त्याच्यानंतर परत झाकण काढून परत चिकन टाकूया. चांगले स्वच्छ धुतलेले चिकन टाकूया. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, चांगले आपण चिकन टाकूया. चांगले मिक्स करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिजे तर गरम पाणी पण टाकू शकता, नाहीतर आपल्या नॉर्मल पाणी पण टाकू शकते. परत मी झाकण लावून 5 मिनटं शिजवणार आहे. त्याच्यानंतर बघा, चांगले आपल्या चिकनमध्ये तेल सुटले. तर परत आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता मित्रांनो, थोड्याशा मी गॅस स्लो ठेवले होते, आता गॅस फास्ट केले. परत चांगले मिक्स करून घेते. बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघा, आपल्या किती चिकन ग्रेव्ही मस्त तयार झालेलं आहे. पाहिजे तर तुम्ही सुक्का पण असं थोडंसं पाणी टाकून शिजवून खाऊ शकता. पण आपण रस्सा करणार आहे, तर पाणी थोडं लागणार आहे. जास्त टाकते मी, कारण की रस्सा चांगला वाटते खायला. तर बघा, मिक्सरचं जार धुवून मी आता टाकणार आहे. मिक्सरचा जे पण आपले मसाला होते मिक्सरमध्ये, ते सर्व आपल्या टाकणारे मसाले. तर बघू शकता मित्रांनो, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका. तर आपण चिकन रस्सा एकदम पातळच करणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, चांगले आपण हलवून घेऊया. तर बघा, थोडेसे अजून पाणी टाकणार आहे मी. तर बघा, आपण थोडेसे अजून पाणी टाकते. पाहिजे तेवढं पाणी टाका मित्रांनो. तुम्हाला सुक्का हवे तर सुक्का करा, पण थोडासा गाढसर नको, थोडंसं पातळच राहू द्या. चांगलं वाटते रस्सा खायला. त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं झाकण लावूया.
फक्त 2 शिटी काढायचं. 2 शिटीमध्ये तर बघा 2 शिटी झालेले. आता मी गॅस स्लो करून आता मी साईडला ठेवणार आहे कुकरला. आता इथं मी एक तवा ठेवलेले, तेल टाकलेले. तर आपण मासे पण फ्राय करूया मित्रांनो. तर मी इथं बांगडा आणि बोंबील घेतलेले, चांगले मसाले लावलेले, लाल तिखट, हळद, मीठ आणि आपला धनिया पूड सर्व. अजून आपले वाटण पण लावलेले मी, आपल्या हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण पण लावलेले. परत आपण तांदळाचे पीठ लावून चांगले फ्राय करते. बघा बोंबील बघू शकता मित्रांनो. बोंबील काय तुमची पण फुटती काय फ्राय करताना, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मी बोंबील फ्रायची रेसिपी पण टाकलेले, पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. अजिबात बोंबील फुटत नाही. तर बघा तुम्ही बघू शकता, एक पण बोंबील फुटणार नाही, तुम्ही बघू शकता. आणि आपला बांगडा फ्राय पण आहे, बांगडा पण आहे. तर बघा चांगला एक साईडला चांगले आपला गोल्डन झाल्यानंतरच आपण दुसऱ्या साईडला करूया, पलटी करूया. तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही कधी पण बोंबील फुटणार नाही तुम्ही असं केले तर. तर बघा आपले चांगले मासे पूर्ण पलटी केलेले. आता चांगले गोल्डन फ्राय करूया, त्याच्यानंतर आपण गॅस बंद करूया. तर तुम्ही बघा एकदम गोल्डन झालेले आपले मासे, एकदम चांगले फ्राय झालेले. आता आपण गॅस बंद करूया. तर बघा तुम्ही, तर बघा मी आता अजून एकदा पलटी करते, परत आपण काढूया मासे. तर बघा मित्रांनो, कुणाला मासे आवडते. अजून मासेमध्ये तर विटॅमिन खूप असते, म्हणून आपल्याला आठवड्यामध्ये 2दा तर मासे खायलाच पाहिजे. तर बघा आपण एकदम गोल्डन झालेले. आता मी कुकरचे शिटी पण गेलेले. चिकनचा रस्सा पण बघूया. तर बघा एकदम कसं तर्री आलेले चिकनच्या रस्सामध्ये. तर खायला पण एकदम चांगला आहे, टेस्टी आहे. तर बघा एकदम झणझणीत बनून रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा तुम्ही एकदम तर्री बघू शकता. कलर बघा तुम्ही किती चांगले आलेले. तर आपल्या महाराष्ट्री स्पेशल आहे. तर बघा एकदम वाटण घालून तयार झालेले चिकन रस्सा. तर चला मी सर्व करून दाखवते तुम्हाला मित्रांनो. तर बघा एकदम सर्व करून दाखवते मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की मला फॉलो करा माझ्या आयडीला. तर माझे फेसबुक आयडीला, इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. बघा तुम्ही बघू शकता बोंबील आणि बांगडा एकदम क्रिस्पी फ्राय झालेले. इथं आपण चिकन रस्सा पण बघा एकदम कसं तर्री आलेले, एकदम झणझणीत बनून रेडी झालेले मित्रांनो. आपल्याला आठवड्याला 1 दिवस तर नॉनव्हेज खायलाच लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो. तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.